नमस्कार, मी प्रियांका पाटील. आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराज्य न्यूज, निर्भीड बातम्यांचे व्यासपीठ. आज आपण दिवसभरामध्ये घडणाऱ्या घडामोडींवर नजर टाकूया. चला पाहुणं, आपल्याला जायचंय. पण कुठे जायचंय? टाकळी ढोकेश्वरच्या हॉटेल वैष्णवी मध्ये जायचंय. म्हणतात तिथे खूप छान जेवण मिळतं. चला तर मग जाऊया. पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर येथील सुप्रसिद्ध हॉटेल म्हणजे वैष्णवी हॉटेल. या हॉटेलची चवच लई न्यारी. पाहुणं, एकदा या. हॉटेलची चवच लई न्यारी. अस्सल मांसाहारी प्रेमींच्या जिभेचे चोचले आता पूर्ण होणार. ते फक्त हॉटेल वैष्णवी मध्ये. या ठिकाणी सर्व प्रकारच्या पार्टीच्या ऑर्डर स्वीकारल्या जातील. प्रोप्रायटर संतोष रंगनाथ ठाणगे. संपर्कासाठी मोबाईल नंबर 8830578505. या हॉटेलचा पत्ता नगर कल्याण हायवे, पारनेर चौक, टाकळी ढोकेश्वर, तालुका पारनेर, जिल्हा अहमदनगर. अहिल्यानगरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची जामखेड तालुक्यामध्ये जोरदार एंट्री. अहिल्यानगरचे पालकमंत्री तथा जलसंपदा मंत्री नामदार डॉक्टर राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते व माजी उपसभापती अंकुशराव ढवळे यांच्या पाठपुराव्यामुळे जामखेड तालुक्यातील अरणगाव येथे 5 kV ट्रान्सफॉर्मरचे उद्घाटन करण्यात आलं. या प्रसंगी लाभार्थी शेतकरी अधिक उपस्थित होते. तसेच जामखेड नगर परिषदेचे नूतन लोकनियुक्त नगराध्यक्षपदी प्रांजल अमित चिंतामणी व गटनेतेपदी तात्याराम पोकळे यांची निवड झाल्याबद्दल जलसंपदा मंत्री तथा पालकमंत्री नामदार डॉक्टर राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या प्रसंगी प्राध्यापक मधुकर आबा राळेभात, माजी सभापती भगवान मुरुमकर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक करण अंकुश ढवळे, सर्व नगरसेवक व पदाधिकारी उपस्थित होते. जामखेड येथे अहिल्यानगर जिल्हा परिषद शिक्षण विभाग, जिल्हा विज्ञान गणित अध्यापक संघ अहिल्यानगर, श्री गणेश विद्यालय व कन्या विद्यालय येथे 53वे जिल्हास्तरीय बाल विज्ञान प्रदर्शन पाहणी व पारितोषिक वितरण जलसंपदा तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी जिल्हा शिक्षणाधिकारी श्रीमती संध्या गायकवाड, जिल्हा सहकारी बँकेचे सदस्य अंबादास पिसाळ, विनायक देशमुख, भाजपचे जिल्हाध्यक्ष नितीन दिनकर यांच्यासह जिल्हा परिषद शिक्षण विभाग, गणित विज्ञान अध्यापक तसेच जिल्हा परिषद व पंचायत समितीचे अधिकारी व जिल्ह्यातील विद्यार्थी उपस्थित होते. तसेच जामखेड तालुक्यातील 16,478 हेक्टर क्षेत्र ओलिताखाली आणण्यासाठी पावसाळ्यामध्ये वाहून जाणारे 2.5 TMC पाणी उन्हाळ्यामध्ये उपलब्ध करून देण्याबाबत या पाण्याचा उपयोग तालुक्यातील 20 गावांना होत आहे. या सर्व गावांना व शेतकरी वर्गाला मोठ्या प्रमाणावर फायदा होईल. लवकरच हे काम मार्गी लावू असं आश्वासन जिल्ह्याचे जलसंपदा तथा पालकमंत्री नामदार डॉक्टर राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिले. आज आपल्या जिल्ह्याच्या स्तरावरचं गणित व विज्ञान प्रदर्शनाचा समारोप होता. अतिशय सुंदर अशा प्रकारचं प्रयोग आपल्या वेगळ्या विद्यार्थ्यांनी महाविद्यालयाने सादर केले. बाल वैज्ञानिकच्या रूपाने उद्याचं शास्त्रज्ञ आम्ही त्यात पाहतो. आणि त्यानिमित्तानं आज आपल्या जामखेड शहराच्या ज्या नगराध्यक्ष सौ चिंतामणी यानिमित्तानं मला अभिनंदन करण्याची संधी मिळाली. त्या भारतीय जनता पक्षाच्या नगराध्यक्ष म्हणून एक वेगळा आनंद आम्हाला सगळ्यांना. जामखेडचा जो पाण्याचा प्रश्न आहे साहेब, त्या संदर्भात आपलं काय कुठल्या जामखेडला पाणी नाही, आमदार सुरेश अण्णा धस यांनी जे जामखेडच्या हद्दीतून पाणी चालवलंय तेच आमच्या जामखेड तालुक्याला मिळावं, त्यासाठी तुमची भूमिका अतिशय महत्त्वाची आहे आणि तुम्ही जलसंपदा मंत्री आहात. त्याच्यामध्ये आता जे पाण्याचे फेरनियोजन झाले आहे त्याच्यामध्ये जामखेडला पाणी मिळणारच आहे. जरी योजना सुरेश अण्णांनी केली असली जामखेडकरांवर आम्ही अन्याय होऊ देणार नाही, ही माझी जबाबदारी आहे. ओके. जामखेड तालुका प्रतिनिधी अमृत कारंडे. ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेट्ससाठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच लाईक आणि शेअरही करा.